नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस पाटील पोलीस पाटील पुणे विभागाअंतर्गत जी पोलीस पाटील भरती झालेली होती त्या संदर्भामध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या पेपरचे विश्लेषण करणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन पत्रिकाचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर बघा, पहिला प्रश्न बघा. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर आशिया हा खंड जगातील सर्वात मोठा खंड आहे. आशिया हा खंड हा जगातील सर्वात मोठा आहे. त्यानंतर आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी, रत आंधळेपणा. हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे रत आंधळेपणा हा होताना दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक हत्ती आहेत? तर भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक हत्तीची संख्या आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त आपल्याला हत्तीची संख्या असलेली दिसून येते. कर्नाटक या राज्यामध्ये हत्तीची संख्या सर्वात जास्त आहे. कोणत्याही वस्तूला हलवण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या डॅश डॅश वर अवलंबून असते. तर कोणत्याही वस्तूला हलविण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या डॅश डॅश वर अवलंबून असते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, वस्तुमानावर. म्हणजेच कोणत्याही वस्तूला हलविण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. वस्तुमानावर होय. यानंतर आहे, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर योग्य उत्तर आहे अ नंबर पारा हा आपल्याला धातू या प्रकारामध्ये मोडतोय. यानंतर आहे, निद्रानाश हा रोग डॅश डॅश जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. निद्रानाश हा रोग डॅश डॅश जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. तर ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आपल्याला निद्रानाश हा रोग होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन या शहरामध्ये सुरू केलेली होती. तर भारतामध्ये सर्वात प्रथम या शहरामध्ये मेट्रो सुरू केलेली होती. तर कोलकाता या शहरामध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा मेट्रो ट्रेन सुरू केलेली होती. कोलकाता या ठिकाणी होय. बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करण्यासाठी देतात? तर बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करण्यासाठी दिली जाते? तर क्षयरोग यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला बीसीजी लस दिल्या जाते. क्षयरोग बराव करण्यासाठी किंवा त्याच्यापासून संरक्षणासाठी होय. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? तर हिराकुंड धरण हे आपल्याला महानदी या नदीवर हिराकुंड धरण बांधलेलं आहे. महानदी यावर हे धरण बांधलेलं आहे. बटाटा हे काय आहे? तर बटाटा हे काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, बटाटा हे खोड असलेला आपल्याला दिसून येतो. खोड होय. त्यानंतर भारतातील कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेला आहे? भारतात कोणत्या राज्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेला आहे? तर केरळ या ठिकाणी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळून आला होता. केरळ या राज्यामध्ये होय. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? तर महाराष्ट्राला लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? तर आपल्याला योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सर्वात आपल्याला जास्त लांब असलेली दिसून येतो. मध्य प्रदेश या राज्याची होय. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असं म्हणतात? कोणत्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असं म्हटल्या जातं? तर योग्य उत्तर आहे नंबर 3, कोयना या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर या नावाने ओळखलं जातं. कोयना या धरणाला होय. यानंतरचा प्रश्न आहे, संत गाडगे बाबा विद्यापीठ कोठे आहे?
तर संत गाडगे बाबा विद्यापीठ कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, अमरावती या ठिकाणी संत गाडगे महाराज विद्यापीठ आहे. अमरावती या ठिकाणी हे विद्यापीठ आहे. यानंतर आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी या शहरामध्ये आहे. तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही आपल्याला पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे या शहरामध्ये कार्यरत आहे. यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहे. तर ठाणे या जिल्ह्यामध्ये होय. यानंतर आहे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिवशी साजरा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिवशी साजरा केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. यानंतर आहे भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? तर भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? तर 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. लोकहितवादी म्हणून यांना ओळखले जाते. तर लोकहितवादी म्हणून यांना ओळखले जाते. तर या गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावानेही ओळखले जाते. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावानेही ओळखले जाते. यानंतर आहे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला होता. भारतात होत असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 मध्ये किती देशांचा सहभाग होता? तर भारतात होत असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 मध्ये किती देशांचा सहभाग होता? तर 10 देशांचा सहभाग या विश्वचषकामध्ये होता. 10 देशांचा समावेश यामध्ये होता. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये किती स्पर्धा आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 19वी स्पर्धा ही चीन या ठिकाणी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा ही चीन या ठिकाणी झालेली ही 19वी स्पर्धा होती. यानंतर आहे जागतिक फुटबॉल महासंघाने सन 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून डॅशची निवड केलेली होती. तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर, लिओनेल मेस्सी याची ही जागतिक फुटबॉल क्रिकेटपटू म्हणून निवड केलेली होती. लिओनेस मेस्सी यांची ही सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून नेमणूक केलेली होती. भारतामध्ये कितवी IPL स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 16वी. आता सध्याच IPL स्पर्धा पार पडलेली आहे, 16वी होय. यानंतर वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे वर्धा येथे पार पडलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे होते. यानंतर आहे चंद्रयान मोहीम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या इस्रोचे चेअरमन हे आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, एस सोमनाथ हे चंद्रयान मोहिमे यशस्वी पार पाडणाऱ्या इस्रोचे सध्याचे चेअरमन होते. एस सोमनाथ हे या मोहिमेचे चेअरमन होते. केंद्रीय निवडणूक आयोगाचे
केंद्रीय निवडणूक आयोगाने कुणाची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केलेली आहे? तर केंद्रीय निवडणूक आयोगाने कुणाची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केलेली आहे? तर डी. सचिन तेंडुलकर यांची निवडणूक आयकॉन म्हणून याची निवड केलेली आहे, सचिन तेंडुलकर यांची होय. नुकतीच पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेचे आयोजन डॅश डॅश या देशाने केलेले होते? तर दक्षिण आफ्रिका या देशाने ब्रिक्स या परिषदेचं आयोजन दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पार पडलं होतं. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन या दिवशी साजरा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन हा या दिवशी साजरा केला जातो. तर 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. नुकतेच उद्घाटन झालेले बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, ओडिसा या राज्यामध्ये नुकतेच उद्घाटन झालेले बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम हे ओडिसा या राज्यामध्ये आहे. यानंतर आहे पुढीलपैकी कोणते चक्रीवादळाचे नाव आहे? तर खालीलपैकी कोणते चक्रीवादळाचे नाव आहे? तर योग्य उत्तर आहे ए नंबर, तोक्तो हे आपल्याला वादळाचं नाव दिसून येतो. तोक्तो हे चक्रीवादळाचे नाव आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हे डॅश डॅश व जिल्हा परिषदा आहे? तर महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हे हे डॅश डॅश व जिल्हा परिषदा ह्या डॅश डॅश आहे. ते योग्य उत्तर आहे सी नंबर. महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे व 34 जिल्हा परिषदा आहे. 36 जिल्हे व 34 जिल्हा परिषदा आहेत. यामध्ये मुंबई उपनगर व मुंबई शहर या दोन ह्याला जिल्हा परिषदा नाहीत. यानंतर आहे सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा आहे? तर सूर्यमालेतील सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असलेला आपल्याला दिसून येतो. बुध हा होय. नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकाराशी निगडीत आहे? तर नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर भालाफेक या खेळाशी आपल्याला नीरज चोप्रा संबंधित दिसून येतो. भालाफेक या खेळाशी त्याचा संबंध आहे. त्यानंतर आहे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, जगदीश धनखड हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. जगदीश धनखड हे होय. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ड नंबर, देवेंद्र कुमार उपाध्याय हे सध्याचे आपल्याला मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश असलेले दिसून येतं. देवेंद्र कुमार उपाध्याय हे सध्या आहेत. यानंतर आहे सध्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त हे कोण आहेत? सध्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त कोण आहेत? तर सौरभ राव हे सध्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त आहेत. सौरभ राव हे विभागीय आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. नुकतेच सुरू केलेले बिबट निवारा केंद्र हे डॅश डॅश या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर आहे कोयना या धरणावर किंवा कोयनाच्या या धरणावर बिबट निवारण केंद्र उभारण्यात आलेलं आहे. कोयना या ठिकाणी होय. पुणे या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर योग्य उत्तर आहे 5 जिल्हे आपल्याला पुणे या विभागामध्ये असलेले दिसून येतात. 5 जिल्हे या विभागामध्ये आहेत. यानंतर आहे खालीलपैकी कोणती नदी पुणे जिल्ह्यातून वाहत नाहीये? तर खालीलपैकी कोणती नदी पुणे जिल्ह्यामधून वाहत नाहीये? तर पूर्णा ही जी काही नदी आहे ही पुणे जिल्ह्यामधून वाहत नाहीये. पुणे या जिल्ह्यामध्ये ही नदी वाहत नाहीये. थँक्यू मित्र हो.